नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सायलीने मिळवले प्रतिमा आणि प्रिया दोघींची केस DNA टेस्टसाठी. चला तर बघूयात. प्रतिमा आणि सुमन दोघीही सुभेदारांकडे आलेले असतात. तर सायली प्रतिमाच्या केसांना मालिश करून देत असते, कारण तिला DNA टेस्टसाठी प्रतिमाचा पण केस पाहिजे असतो आणि तिला तो केस मिळतोय. तर प्रतिमा सायलीला म्हणते, तन्वी दोन्ही परीक्षेत नापास झाली आणि तू परीक्षा नसतानाही पास झाली. खरं तर मला तूच माझी मुलगी वाटते. तर इकडे प्रिया मोबाईलमध्ये बघत असते. तर प्रियाचा धक्का लागून सायली पडते. सायली तिची पर्स बॅग धरते, कारण त्याच्यात केस असतो. तर प्रियाचं तिच्यावर चांगलंच लक्ष असतं. ती विचारात पडते की सायलीने पर्स एवढी पॅक का पकडली आहे. तर साक्षी भांड्यावाली बनवून सुभेदारांच्या घरी येते सचिनला भेटण्यासाठी. तर ती दारातच येऊन आवाज देते, जुने पुराणे कपडे आहेत का म्हणून. सचिन बाहेर येतो. सचिन तिथे साक्षीला बघून चांगलाच घाबरतो. साक्षी म्हणते, मला भेटायला वेळ नाही आहे का तुझ्याकडे. तर सचिन कसाबसा तिला तिथून बाहेर काढतो. तर ती जात असते. तर परत प्रिया तिला धडकते. तर प्रिया तिच्यावर चांगलीच चिडते, म्हणते, कोण आहेस गं तू. तर साक्षी प्रियाकडे बघते. तर प्रिया तिला बघून खूपच शॉक होते. तर समोरून अर्जुन सायली येत असतात. तर ते प्रियाला असं शॉक झालेलं बघून तिच्याकडेच बघत असतात. तर आता अर्जुन सायली पण साक्षीला बघतील का. आणि सायलीने प्रतिमाचा केस तर घेतला आणि प्रियाचा केस घेण्यासाठी पण खूप मारामारी केली आहे. आपण काल बघितलंच. आता एक एक सत्याचा उलगडा होत चालला आहे. तर खऱ्या तन्वीचा पण शोध लवकरच लागेल का, हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.